IBN लोकमतच्या बातम्यांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आत्ताची ताजी बातमी अशी आहे की मुंबई पुणे महामार्गावर दरड कोसळलेली आहे आणि अख्खं वऱ्हाड अडकलेलं आहे। अनेक प्रवासी खोळंबलेले आहेत। किती तास लागतील काहीच सांगता येत नाही, पण बातमी वेगळीच आहे। दरड कोसळली ही खूप छोटी गोष्ट आहे। एक वेगळाच वाद रंगलेला आहे। लग्न पुण्यात होणार आहे का मुंबईत, असा एक मोठा वाद रंगलेला आहे। मुंबई पुणे मुंबईची टीम माझ्या सोबत आहे। दुसऱ्या भागाची वाट खूप वर्ष पाहायला लावलत आणि आता अखेर ही उत्सुकता संपलेली आहे। आज तो दिवस आलाय। काय वाद रंगलेला आहे? बाबा पुढे या। दोघा मुलांची अशी इच्छा होती की लग्न व्हायच्या आधी एक 4 वर्ष डेट तर करू देत आम्हाला, त्यामुळे त्यांनी 4 वर्ष घेतलेत स्वतःला। पण लग्नासाठी तयार झालेत मंडळी आणि तयार झालेत हे महत्त्वाचं। हो, आणि हे महाराष्ट्राचं सर्वात लाडकं लग्न आम्ही खूप जोशात सेलिब्रेट करणार आहोत ह्याची संपूर्ण खात्री मी रसिक प्रेक्षकांना देतो। आमची सगळी जोरदार तयारी सुरू आहे। आम्ही टप्प्याटप्प्याने सर्वांपर्यंत पोहोचतोय। लवकरच पत्रिकासुद्धा सर्वांपर्यंत पोहोचतील। नक्कीच पत्रिकेची वाट पाहतोय, पण आज जुलै उजाडलेला आहे आणि नोव्हेंबरमध्ये लग्न आहे, त्यामुळे जुलैपासून ही तयारी आता आज पहिला निमंत्रण द्यायला सुरुवात केलेली आहे। तसं म्हटलं तर फेब्रुवारीपासूनच आम्ही हळूहळू निमंत्रण द्यायला सुरुवात केली होती, शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून। पण इट्स अ व्हेरी इमोशनल मोमेंट ॲक्च्युली, कारण आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो सगळ्यांना एकत्र आणून पुन्हा हे सगळं जमवायला, त्यामुळे खूप बरं वाटतं आहे। आणि थँक्यू सो मच टू स्वप्नील, मुक्ता अँड माय प्रोड्युसर्स की त्यांनी पहिल्या भागात इतकाच दुसऱ्या भागासाठी सुद्धा विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा खूप मनासारखा चित्रपट बनवायला दिला आहे। आणि आता मी स्वप्नील आणि मुक्ताकडे वळते, कारण त्यांना खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत। स्वप्नील आणि मुक्ता, तुमची जोडी सुपरहिट तर आहेच आणि आम्ही वाट बघत असतो। आता मंगलाष्टक वन्स मोर नंतर आता हे मंगलाष्टक कधी रंगतं याची वाट पाहत होतो आणि पुन्हा हे युनियन एकत्र। नाही, 12 नोव्हेंबर 2015 आय थिंक या लग्नाची फार कमी वेळ असं होतं। लव्ह मॅरेज नसेल तर अरेंज मॅरेजमध्ये असं फार कमी वेळ होतं की ते जोडपं पण लग्नाची वाट बघतं। जनरली असतं ना की अरेंज मॅरेज ठरतात आणि मग लग्न होतात, पण हे एक असं अरेंज मॅरेज आहे आमच्या आयुष्यातलं ज्याची ॲक्च्युली आम्ही खूप वाट बघतो आणि 4 वर्ष बघितली। आणि आता 12 नोव्हेंबरला लग्न होणार आहे, पण ते तितकं सोपं नाही आहे, कारण मी पुण्याचा आहे, ती मुंबईची आहे आणि अनुषंगाने जे जे काही होऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय ते सगळं आणि त्यापेक्षा काही अधिकसुद्धा असं खूप काही काही घडणार आहे पुढच्या 4 महिन्यात। त्यामुळे तुम्हाला खूप मजा येणार आहे, पण नवरा बायकोचे जे हाल होतात या सगळ्यात ते आम्ही दोघे तुम्हाला असं सांगू शकत नाही, ते अनुभवायलाच लागतात। तर ते आता 12 नोव्हेंबरला अनुभवा। खूप एक्साइटमेंट होती, कारण खरंच खूप वाट बघायला लागली आणि प्रेमात पडलो हे सांगितल्यानंतर एवढी वाट बघायला लागते याच्यासाठी जरा की चला ना आता काय म्हणजे, पण तरी 4 वर्ष लागली। पण वेळ घेऊन केलेल्या गोष्टी नेहमीच मला वाटतं चांगल्या निर्णय झाला होता। हां, निर्णय झाला होता आणि जेवढा वेळ जातो तेवढा एक त्यामध्ये कम्फर्ट झोन जास्त असतो, प्रेम वाढतं आणि आणखीनही काही टेन्शन्स कदाचित वाढतात, जे काय असेल ते सगळंच वाढतं। पण त्यामुळे 4 वर्षानंतर तो दिवस आला आहे आणि खूप जास्त एक्सायटेड होता मी। प्रेक्षकांनी इतकेच एक्सायटेड होत खरं तर, कारण समोर नसतात की कधी येणार सिक्वल, कधी येणार, आणि तशीच उत्सुकता आमच्याकडे होती आणि सतत आम्ही सतीशला यायचो की बाबा लग्न कधी लावून देत आहे वगैरे। तर आता फायनली नोव्हेंबर। हे वऱ्हाडी फक्त पुणे मुंबई पुरता मर्यादित नव्हते, तर महाराष्ट्रभरात किंवा जगभरात अनेक प्रवासी तुम्हाला भेटले होते आणि तेही याबद्दलची वाट पाहत होते। स्कर्ट ते साडी हा प्रवास कसा होता? फारच सुंदर जितका थरारक आणि जितका मनोरंजक आणि जितका रोमॅन्टिक असू शकतो तितकाच। स्कर्टमध्ये कसं तो एक अल्लड आणि बेदरकार सगळं जे होतं ते हळूहळू साडीपर्यंत जाईपर्यंतचा जो प्रवास आहे तो तितकाच हळूवार आणि सप्तपदीसारखा होत जातो आणि मग जबाबदारी आणि प्रत्येक पावलाचं महत्त्व कळत जातं। जसं टुवर्ड्स लग्न जातोय आम्ही, तसं एक एक पाऊल टाकतानाही कळतं की अच्छा हे पाऊल आता इथे येतं आहे। सो ते आता हळूहळू आणखीन पुढे जातोय, तर बघूया 12 नोव्हेंबरपर्यंत काय। आणि बिगबाळी मात्र कायम आहे आणि ती असलीच पाहिजे, अभिमान आहे पुण्याचा। प्रश्नच नाही, ती संस्कृती आहे आणि तो अविभाज्य घटक आहे त्या कॅरेक्टरचा। त्यामुळे बिगबाळी आहे आणि बिगबाळीप्रमाणेच पुणेकरांचे जे जे अविभाज्य घटक आहेत कॅरेक्टर्सचे तेही आहेत। म्हणजे अभिमान आहे आणि एक रोखठोकपणा आहे, एक प्रत्येक बोलण्याला एक धार आहे, एक पण येट खूप लवेबल आहे, खूप जेन्युइन आहे। सो ते सगळं आहे आणि बिगबाळी मला असं वाटतं की त्याचं प्रतिकात्मक रूप आहे या सगळ्याचं पुणेकर असण्याचं।
आणि येस ते आहे. अरे ऑन कर ना. तू जरा थांब. ही आले आले आले. किती उशीर तयार व्हायला. अरे लग्नाची तयारी आहे का? खाऊ आहे का? हो 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 सुरू करू. तर मंडळी, तसं प्रत्येक प्रेमाचं रूपांतर लग्नात होतच असं नाही. आणि लग्न झालं म्हणजे प्रेम असतंच असंही नाही. एक मिनिट, म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? अरे मी मत दिलं माझं. म्हणजे अजून तुझा निर्णय झालेलाच नाहीये, सगळं कन्फ्युजन आहे. सतीश, या दोघांचा लुक कसा असेल याबद्दल बरीच उत्सुकता होती सगळ्या प्रेक्षकांना होती की आता हे दोघं कसे दिसणार आहेत. मग लुकवर कशा पद्धतीने काम झालं? आता हे दोघे पहिल्या पार्टपेक्षा जास्ती चांगले दिसत आहेत. पहिल्या पार्टमध्ये थोडे अल्लड होते. स्वप्नील क्रिकेट खेळत होता, हाफ चड्डीत आणि जॅकेटमध्ये होता अख्ख्या चित्रपटभर. मुक्ताचा सुद्धा एकच लुक कायम होता, कारण ती मनाविरुद्ध आली होती पुण्यात आणि तरीसुद्धा आली होती. पण आता मनासारख्या बऱ्याच गोष्टी घडायला लागल्या आहेत, त्यामुळे एकदा प्रेमात पडल्यानंतर आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे बोलतो चालतो, कपडे काय घालतो ह्याच्यावर प्रत्येकाचा खूप विचार असतो, खूप जास्ती महत्त्व दिलं जातं त्याला. त्या पद्धतीने खूप अप्रतिम आणि खूप सुंदर आहेतच दोघे, त्यापेक्षा खूप जास्ती चांगले दिसत आहेत स्क्रीनवर. सतीश राजवाडे बाबांच्या रूपात आता आम्हाला समोर दिसत आहेत, पण खरे तुमचे आई बाबा कोण असणार आहेत, बाकीचे सगळे वऱ्हाडी कोण असणार आहेत, त्याबद्दल अजूनही गुलदस्त्यात आहे का सगळं? बाबा ही बघा काय विचारते. ते आता हळूहळू सगळे बाण माझ्याकडेच येणार आहेत, कारण का खूप सेफली ते कॅमेरा पॅन झाला आहे माझ्याकडे. पण हो, थोडी अजून उत्सुकता ठेवूयात, कारण का आपल्याकडे अजून एक 3.5 महिन्यात संजय सर म्हणाले त्याप्रमाणे. आणि मी खरंच सांगतो, ज्या पद्धतीचा पुण्याचा मुलगा स्वप्नील आपण बघितला आहे, त्या पद्धतीचेच आईवडील आहेत. ज्या पद्धतीची मुक्ता मुंबईची मुलगी बघितली आहे, अगदी व्यवस्थित आणि त्याच पद्धतीचे मुंबईचे आईवडील आहेत. त्यापेक्षा 10 पटीने जास्त असतील. हां, आई आणि वडील म्हटल्यानंतर ते असतातच. पण ह्या दोघांचे आईवडील कोण हे कास्टिंग करताना आमच्या मनात सुद्धा खूप उत्सुकता होती, कारण का इतक्या लाडक्या 2 कलाकारांचे आईवडील कास्ट करणं हे तेवढं चॅलेंजिंग होतं. पण ज्या गोष्टी आम्हाला सापडल्यात हा सिनेमा करता करता, जे कास्टिंग सापडले त्याच्याबद्दल आम्हाला खरंच खूप आनंद आहे. आणि स्वप्नीलने म्हटल्याप्रमाणे की योग्य वेळ यावी लागते एखादं प्रोजेक्ट कन्वर्ट करायला. माझ्या मते हे सगळं कास्टिंग जमून येण्यासाठी ही वेळ योग्य होती आणि त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामुळे आम्ही हॅपी की 4 वर्षानंतर आम्हाला ही कास्टिंग मिळाली. आपण मुद्द्याचं बोलूया. तेच करतोय मी. तर आणि ठरलंय तेच बोल. मी बोलू? हो. हा, तर देवाब्राह्मणांच्या साक्षीने, मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात आमच्या दोघांचा विवाह सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. तरीही आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचं हे आग्रहाचं आमंत्रण आणि विनंती. तुम्हाला सदाशिव पेठ माहिती? सदाशिव पेठ खालच्या मुंबईत होणार आहे, पुण्याचा काय पत्ता देतोय? काय राव मस्करी करते. अगं पेशव्यांचं लग्न आहे ते पुण्यनगरीतच होणार. नानाची टांग तुझ्या. लग्न मुंबईत होतंय. पत्ता लिहून घ्या. तू श्रीमंगल कार्यालय. आता वाद घालणारस का? नाही, माझा निर्णय आधीच झालाय. काय करतेस तू? लोक बघताय. बघू दे. एक मिनिट, आता यांच्या समोर आपण भांडणार आहोत का? सुरुवात तू केलीस पुणेकरांसारखी. हा बस बस, हा माझा अपमान आहे, हा माझा अपमान आहे. अरे वा, कळलं वाटतं तुला. 4 वर्षानंतर ही जोडी म्हणजे अनेक रूपांमध्ये आम्ही पाहिली, अनेक प्रेम मिळालेलं आहे आणि आता अनेक सिनेमांमध्येही तुम्ही व्यस्त आहात आत्ता दोघंही खूप. पण मुंबई पुणे मुंबई स्पेशल आहे. निर्विवाद आहे. मी आत्ता मगाशी प्रेसकॉनमध्ये तेच म्हटलं की मुंबई पुणे मुंबई आता फक्त सिनेमा राहिलेला नाही. मुंबई पुणे मुंबई ही एक सवय झाली, ही एक वृत्ती झाली. मुंबई पुणे मुंबई लाखो मराठी रसिक प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणाच्या लॅपटॉपवर तो सिनेमा आहे, कोणाच्या मोबाईलवर आहे. आमच्याकडे अशी लोक आहेत ज्यांच्याकडे MPMची MP3 फाईल आहे. ते सिनेमा ऐकतात रोज, गाणी नाही सिनेमा ऐकतात रोज. सो इन मोर वेज दॅन वन पीपल हॅव कनेक्टेड विथ द फिल्म. आणि मी म्हटलं तसं की ही एक सवय झाली की रोज सकाळी सिनेमा आहे असं तुम्ही नाही. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही करताना पण वी वर व्हेरी शुअर की ही फिल्म नाही आहे. इट्स अ पॅशन, इट्स अन एक्सटेन्शन ऑफ द लव्ह. आणि ही फिल्म व्हावी ही आमची जबाबदारी होती टुवर्ड्स ती लाखो करोडो लोक. सो हा एक प्रोजेक्ट नाही आहे किंवा हे फक्त कमर्शियल व्हेंचर नाही आहे. मला असं वाटतं की एका वेगळ्या पद्धतीने
एक आभार मानण्याचा प्रयत्न आहे त्या सगळ्या लोकांचा जे गेली 4 वर्ष रोज अशी इच्छा प्रकट करत आहेत स्वतःकडे, आमच्याकडे, देवाकडे, त्यांच्या घरच्यांकडे की यार इस पिक्चर का सिक्वल आना चाहिए. सो आय थिंक इट इज आवर वे ऑफ सेइंग थँक्यू टू ऑल दोज मिलियन्स ऑफ पीपल हू एव्हरी डे प्रेड की इसका सिक्वल आना चाहिए. आता काही झालं ना तरी हे लग्न पुण्यात होणार. लग्न मुंबईत होणार. लग्न पुण्यात होणार. लग्न मुंबईत होणार. पुण्यात होणार आहे. मुंबईत पुणे. होणार. एक मिनिट, तुम्ही तारीख लिहून घ्या. 12 नोव्हेंबर 2015. पत्ता आम्ही नंतर कळवतो. कळवायचं काय त्याच्यात? मी सांगतो लग्न पुण्यात होणार म्हणजे पुण्यात होणार तू आहे. सांगतो म्हणजे काय लग्न मुंबईत हे होणार बघ, नाही माहितीये. पुण्याच्या माझं 3 ठरलंय. गोष्टी पहिल्यांदा आपण प्रेमात पडतो ना, त्या प्रेमाच्या कशा आठवणी असतात की कुठल्याही क्षणी ते आठवलं तरी तुला असं एक काहीतरी आतमध्येच काहीतरी होतं. तसा MPM आहे आमच्यासाठी. कारण खूप गोष्टी त्या सिनेमाशी रिलेटेड आहेत, घडल्या आहेत त्या काळात, त्यानंतर एकमेकांशी शेअर केल्या आहेत. आम्ही रडतो, आम्ही हसतो, सिनेमा बघून काहीतरी आठवतं, एकमेकांना नावं ठेवली आहेत आम्ही म्हणजे ते त्या सिनेमाचा काळ आणि त्याच्या आठवणी ह्या आता काही कोर आठवणींपैकी आहेत आमच्या. सो त्याचा सिक्वल येणं हा आमच्यातलाच एक पार्ट पुढे जाण्यासारखं होतं. हा सिनेमा, त्याच्यासाठी लागणारा वेळ, शूटिंग, डबिंग, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या. पण इमोशन वाईज म्हणशील तर एक काहीतरी पुढे गेल्यासारखं वाटतंय, छान वाटतंय आणि ते व्यक्त व्हायला मिळतं ही आनंदाची गोष्ट. पण या सगळ्या प्रेमाचं दडपणही कुठेतरी आलं असेल किंवा खरं सांगायचं तर नाही आलंय दडपण. कारण खूप प्रेमाने केलाय सिनेमा आणि तितक्याच प्रेमाने तो बघितला जाणार आहे. मी प्रेमातच आहे सिनेमाच्या. मी सतीशने ऐकवली तेव्हा स्क्रिप्ट म्हणूनही प्रेमात होते, पण मी माझ्या पलीकडे जाऊन, आमच्या पलीकडे जाऊन असा वेगळा काढून तो बघू नाही शकले सिनेमा. आणि मला माहिती आहे की प्रेक्षकांचं इथे येणार आहे की त्यांच्या सिस्टीमचा भाग आहे MPM आणि MPM 2 हा आता पुढचा भाग आहे सिस्टीमचा, एवढंच होणार आहे. त्यामुळे दडपण नाही आलंय समोर. माहित नाही. नाही आलं. आय अग्री. म्हणजे मुक्ता म्हणली ते सगळं. आणि मला असं वाटतं की नेहमीच जेव्हा तुमची टीम स्ट्रॉंग असते ना तेव्हा ॲक्टर्सचं काम खूप सोपं होतं. सो आमच्याकडे वी हॅड सतीश हेडिंग द शिप आणि वी हॅड अमित भानुशाली अँड संजय छाबरिया फ्रॉम मीरा अँड एव्हरेस्ट रिस्पेक्टिव्हली. आय थिंक या 3 लोकांनी, उमेश शिंदे ऑफकोर्स, या 3-4 लोकांनी ती कमान इतकी उत्तम सांभाळली की ॲज ॲक्टर्स, वेन आय से सतीश आय मीन द होल डिरेक्शन टीम, द क्रिएटिव्ह टीम. वेन आय से ही 3 नावं जेव्हा निर्मात्यांची घेतो तेव्हा ह्यांच्या एंटायर बॅकएंड, आय थिंक या प्रत्येकाने आपापलं काम परत तेच की फक्त सिनेमा बनवला नाही ह्यांच्यापैकी कोणीच. एव्हरीबडी हॅज गॉन दॅट एक्स्ट्रा माईल, दॅट एक्स्ट्रा स्टेप टू मेक शुअर की हा सिनेमा चुकता कामा नये, हा सीन चुकता कामा नये, हा ड्रेस चुकता कामा नये, हा लुक चुकता कामा नये, ही केसांची लट चुकता कामा नये. सो आई थिंक किसी भी बात में जब इतनी शिद्दत आती है ना तो वो अपने आप पाक हो जाती है. क्या अरे ऑन कर ना. तू जरा थांब. ही आले किती उशीर तयार व्हायला. अरे लग्नाची तयारी आहे काय? खाऊ आहे का? हो. सुरू करू. तर मंडळी, तसं प्रत्येक प्रेमाचं रूपांतर लग्नात होतच असं नाही. आणि लग्न झालं म्हणजे प्रेम असतंच असंही नाही. 1 मिनिट, म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? अरे मी मत दिलं माझं. म्हणजे अजून तुझा निर्णय झालेलाच नाहीये. सगळं कन्फ्युजन आहे. सतीश जसं म्हणलं की सिक्वेल येतो आणि मराठीत आधीच खूप कमी सिक्वेल येतात आणि जेव्हा ते येतात तेव्हा अपेक्षा वाढते आणि याची अपेक्षा तर दुपटीने तिपटीने वाढली होती. तर तेव्हा ही धुरा सांभाळणं आणि पुढे नेणं हे तुझ्यासाठी कितपत चॅलेंजिंग होतं? चॅलेंजिंग फक्त हा सिनेमा सुरू करणं इतकंच होतं. बाकी तो ऑटो मोडवर झाला आहे. कारण का जसं स्वप्नील आणि मुक्ता सातत्याने सांगतात तोच विचार माझ्या निर्मात्यांचा, माझ्या सगळ्या टीमचा आहे की मुंबई पुणे मुंबई ही इमोशन आहे आता, ही एक वृत्ती झाली आणि आम्ही सगळे एवढे इमोशनली अटॅच्ड होते ह्या प्रोजेक्टशी की ते खरंच आपल्या मुलासारखे. आपल्या मुलाला आपण एवढे इमोशनली अटॅच असतो की काही त्याच्यासोबत चूक होता कामा नये. जे काही घडेल ते योग्यच घडलं पाहिजे, ही एक खूप आत्मनं एक इच्छा असते. त्या पद्धतीने सगळी काळजी घेतली आणि इट इज रिअली इमोशनल बॉन्डिंग. मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा राहिला नाही आहे माझ्यासाठी, आमच्यासाठी. कारण का मी स्वप्नील आणि मुक्ता व्यतिरिक्त हे प्रोजेक्ट बघू शकत नाही आणि आय एम होपिंग की आपण अजून 10 वर्षांनी याचे अनेक भागांची प्रेस कॉन्फरन्स करत राहू. म्हणजे आणखी काही भाग यावेत अशी कुठेतरी इच्छा आहे? माझीच अशी नाही आहे. कदाचित हा सिनेमा बघितल्यानंतर सगळ्यांची होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे पहिला भाग जेव्हा आम्ही केला तेव्हा मनात नव्हतं की ह्याचा दुसरा भाग होईल, पण प्रचंड प्रमाणातला रिस्पॉन्स आणि कुठेतरी असं वाटलं की अरे ही निघून गेली, पुढे काय. ह्या दोघांच्या प्रेमात जे सगळे रसिक प्रेक्षक अखंड महाराष्ट्राच्या बाहेर, देशाबाहेर लोक जे पडली, ह्या 2 पात्रांच्या प्रेमात पडली. कुठेतरी ह्या दोघांची लव्ह स्टोरी
अजून पुढे न्यावी आणि त्याला एक फिनिशिंग टच द्यावा अशी इच्छा मनात आली. पण नंतर ते शेवटचं वाक्य मी माझ्या मनातनं काढून टाकलं की फिनिशिंग टचसाठी अजून थोडा वेळ आहे, पण निदान ह्यांची लव्ह स्टोरी पुढे तरी न्यावी आणि त्या पद्धतीने ती पुढे नेली. आणि या सगळ्यात तूही कुठेतरी अभिनय करताना दिसणारच का आम्हाला? आजकाल तू अभिनयाच्या दिशेने पुढे जातोयस. नाही, आय एम हॅपी टेलिंग अ स्टोरी. येस, कधी कधी मध्येच काही इंटरेस्टिंग आलं तर करायला आवडेल, पण नाही, मला गोष्ट सांगायला खूप आवडते आणि आय एम रिअली हॅपी. गाणी अजूनही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये लूपमध्ये चालू आहेत, तर याचं संगीत आणि कुठेतरी कधी तू इकडेही ऐकू येणार आहे का? काय काहीतरी सांगणार आहात याबद्दल? बाबा ही बघा काय विचारते. पुन्हा आणि मुक्ता सांगेल ॲक्च्युली. नाही, मी तेच सांगणार की बाबा ही बघा विचारते. या सिनेमाची गाणी पण खूप छान आहेत आणि आता माझ्याकडे 2 सिनेमाची गाणी वाजतात, म्हणजे कारण ती तुमच्यापर्यंत अजून यायची आहेत. पण अप्रतिम झालं आहे म्युझिक. नाचायला लावणारं म्युझिक आहे, कुठेतरी नेणारं म्युझिक आहे. म्युझिक लॉन्च आपण करू तेव्हा कळेलच, पण आधीचं काही ऐकू येणार आहे की नाही ते बाबा सांगतील. मुक्ता, आजचा दिवस तुझ्यासाठी जास्त स्पेशल आहे. मुंबई पुणे मुंबई 2 इकडे आणि डबल सीट रात्री आहे. हा दिवस एका अभिनेत्रीसाठी किती स्पेशल असेल? खूप जास्त स्पेशल आहे, खूप जास्त एक्सायटेड आहे मी. आणि दोन्ही सिनेमे खूप इथे आहेत. डबल सीट बघतानाही मी तितकीच आनंदी होते. MPMचं मी आता काम सुरू करतोय, तेही तितकंच छान वाटतंय. डबिंग सुरू होतंय आणि मुंबई आहे तसे दोन्ही सिनेमे मुंबईच्या जवळ. मी मात्र वेगळी आहे. त्यामुळे मला त्याची एक त्या खेळाची गंमत वाटते. मी असं याआधी केलं आहे की एका थिएटरमध्ये बॅक टू बॅक 2 वेगळ्या नाटकांचे प्रयोग मी केलेत, 2 वेगळी पात्र घेऊन. आता मी एकाच मुंबईत 2 वेगळी पात्र घेऊन 2 सिनेमे करते आणि 2 उत्तम कलाकारांबरोबर, अप्रतिम डिरेक्टर्स बरोबर आणि उत्तम गोष्टींबरोबर. सो मला छान वाटतंय खूप जास्त. क्या बात आहे, खूप छान वाटलं. आणि आता पुन्हा नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मुंबई पुणे मुंबई महामार्गावर भेटायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.